ज्यांचे कट ऑफ कमी येतात, मार्क्स कमी येतात, त्यांनी हे बरोबर लक्षात ठेवा. प्रश्न कुठून येतात? प्रश्न विचारला होता, ओके, वाढ सर्वसमावेशक असते जेव्हा ती काय निर्माण करते? रोजगार. कंबाईनचा हा प्रश्न आहे. आता सर्वसमावेशक वाढ तेव्हा असते जेव्हा ती रोजगार निर्माण करते. कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. पहिले विधान बरोबर आहे, उत्तर नाही देऊन राहिलो. बरोबर बघा, नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण, द पेरियोडिक लेबर फोर्स सर्वे, बरोबर आहे प्रश्न. हा 2023च्या मेन्सचा प्रश्न आहे कंबाईनचा. पेरियोडिक लेबर फोर्स सर्वे, बरोबर, केव्हाचा विचारला? सप्टेंबर 2021चा. ओके, 2000 किती मध्ये? 23 मध्ये. पेरियोडिक लेबर फोर्स सर्वे आहे ऍज इट इज. म्हणजे बघा, सरळ सरळ विचारलं. सर मी कंबाईन करतो, इंग्रजी इकॉनॉमी न्यूज मला वाचायला पाहिजे का? 100% वाचायला पाहिजे. तेव्हा स्कोर हा 40च्या वर 50च्या वर जाईल. आणि जर नसेल जमत तर काळजी करू नका, मी टेलिग्रामवर टाकतो ना, आपल्या बॅच मध्ये सुद्धा अशी इंग्रजी न्यूज आपण अपडेट करून घेतो. बघा, ऍज इट इज दिलेला आहे. बघा, द LFPR दोज एज 15 वर्ष अँड अबव. बघा इथं सरळ सरळ दिला आहे, यामध्ये 15 वर्ष आणि त्याहून अधिक आहे. ऍज इट इज वाक्य याच्यातून घेतलेला आहे. हा आताच आहे, हा लेटेस्ट आहे बरं का. त्यावेळेस पण ही न्यूज आली होती, आपल्या सोर्स मधनं होती, आपल्या बॅच मधनं होती. मॉरल ऑफ द स्टोरी अशी आहे, जरा हे कव्हर करा, स्कोर 40-50च्या वर जाईल. बरोबर, ती सांगण्याचा इथं उद्देश होता. पहिलं विधान बरोबर होतं, दुसरं चूक होतं. बेरोजगारी दर हा वाढला नव्हता, यामध्ये कमी झाला होता. इथं आन्सर फक्त पर्याय क्रमांक 1 होता याचा. आता इथं बघा, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट एंड 2025 मध्ये हा आहे 56. काय विचारलाय? लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेशो. लोकसंख्येमध्ये, टोटल लोकसंख्येमध्ये 15 पेक्षा जास्त वयोगटाची असणारी जी लोकसंख्या आहे त्याला लेबर फोर्स म्हणतात. आणि त्याचा जेव्हा एकूण लोकसंख्येसोबत रेशो काढला जातो तेव्हा त्याला LFPR म्हणतात, जो किती आहे? 56.1% आहे. विषय कळला? आता हा आकडा जर परीक्षेमध्ये आला तर तो करेक्ट झाला पाहिजे. ब्लर दिसत असेल तर मी टेलिग्रामवर ही सेंड केलेली आहे, एक वेळा बघून घे जा. कळलं प्रश्न कुठून येतात तर? करेक्ट.